चला चला जास्त उशीर करू नका. मी खेळाडूंना विनंती करेल मॅचला इथून सुरुवात करा. दोन्ही अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. गेम इज ऑन. बऱ्याच दिवसानंतर शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान अधिराज 11 उमरोली हे दोन संघ सेमी फायनल मध्ये भिडत आहेत. यस मॅच इथून सुरू होईल. ऑफिशियल रेडी आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला तुम्ही लाईव्ह पाहत आहात. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मनसे रायगड चषक पहिला फायनलिस्ट या सेमी फायनल मधून या क्रीडा स्पर्धेचा मिळेल आणि कल्पेश ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्रायकर एनला कुशल उभा आहे आणि पहिला चेंडू पॉवर प्लेची पहिली ओव्हर हातामध्ये ती मात्र आकाश गायकरचा. पहिला चेंडू सेमी फायनलची सुरुवात. धमाकेदार सुरुवात कल्पेश साळुंक्याच्या बॅट मधून निघालाय पहिला चौकार. थँक्यू. कल्पेशच्या बॅट मधून पुन्हा एकदा फटका. खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलेत. सिंगल रन इथून मिळेल. स्ट्राइक रोटेट झाली. कल्पेश साळुंकेने सुरुवात मात्र चांगली केली सेमी फायनल मॅचची. शिवशक्ती कडाव संघाने 2 चेंडूमध्ये दावा केला तर मात्र 7. ऑन साइड ला स्टीयर केलंय. पहिली धाव वेगाने कंप्लीट. बॉल अडवण्यासाठी आकाश लोंगले पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा टीम शिवशक्ती कडाव टीमच्या खात्यामध्ये. स्कोर येतो मात्र 9. कल्पेश साळुंकेसाठी कॅश प्राइज इथून येतं. 3 लगातार चौकार आणि 3 लगातार षटकारांसाठी रोहित पवाले आणि राजेंद्र पवाळी साहेब यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. कुशल साठी हा चेंडू अलवार चेंडू होता. गती कमी होती. फसवा चेंडू होता आकाश गायकरचा. 4 बॉल संपले. स्कोर येतो मात्र 9. चेंडू पडल्यानंतर खरं तर कुशलची देखील रिॲक्शन बघण्यासारखी होती. रोहित पवार यांच्याकडून जर कुशलने या बॉलवरती षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वेगवान चेंडू आहे. विकेट किपर दिलीप कडून चेंडू निसटताय. तोपर्यंत कुठलाही धोका नाही. 5 चेंडू आणि 9 धावा आहेत. कुशल खरं तर मैदानाच्या आतमध्ये आकाश गायकरला फेस करत असताना थोड्या अडचणी आहेत. थोडा खरं तर कठीण काळ आहे त्याच्यासाठी. आकाश गायकरचे वेगवान चेंडू 5 चेंडू त्याने समाप्त केलं. पॉवर प्लेची ओव्हर आहे सेमी फायनल मध्ये. लास्ट बॉल पुढे सरसावून फटका खेळला अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री. खेळाडू आहे त्या ठिकाणी मिस्टेक केली. मागे चेंडू जाऊन कव्हर केलाय. तोपर्यंत 2 धावांनी शिवशक्ती कडाव संघाने सेमी फायनल क्रमांक 1 मध्ये पहिल्या षटकामध्ये स्कोर उभारलाय. तो मात्र 11 धावा. आज पहिल्या सेमी फायनलच्या मॅचला सुरुवात झाली आणि सर्व प्रेक्षकांची गर्दी आज पहिल्या सेमी फायनल मॅचला तुम्ही बघू शकाल. दोन्ही प्रेक्षकांचे स्टँड आता हळूहळू प्रेक्षक देखील मैदानाच्या दिशेने येऊ लागलेत. श्रीराम नवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली मनसे रायगड चषकाची ही स्पर्धा आणि आज अंतिम रात्रीचा खेळ. आज सर्व बलाढ्य संघांना पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज तुम्हाला या क्रीडांगणावरती दिसेल. प्रचंड मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी राहिली. ती भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली, त्याचबरोबर निकेश राऊत दादा, ओमकार तुपे दादा, अक्षय राऊत दादा, वेदांत राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी प्रचंड मेहनत घेत ही क्रीडा स्पर्धा उभारलेली आहे. 3 रात्रीचा खेळ यशस्वीरित्या पूर्ण झाला. टॉप 4 मध्ये जाणारे 3 संघ देखील मिळालेत. आदरणीय तुळशीरामजी लोंगले साहेब, सचिनजी लोंगले यांचं आगमन या ठिकाणी झालंय आणि त्यांच्या समवेत सुरेशजी लोंगले यांचं देखील आगमन झालं. मी तिघांनाही विनंती करेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. मनसे रायगड चषकामध्ये
आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर आहे तो मात्र 11 धावा. आकाश गायकरचं षटक इथून समाप्त झाला आणि त्यानंतर अतुल लोंगले मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. समोर येतो मात्र केपी. पहिला चेंडू केपीचा फटका. खेळाडू धावतोय. जजमेंट आणि व्हॉट अ कॅच. सुपर कॅच. मनसे रायगड चषकाची कॅच ऑफ द मॅच आणि मोठा झटका आहे शिवशक्ती कडाव संघाला. यस, यस, DRS पंचांकडून रेफर घेण्यात आलाय. चेकिंग इथे केलं जात आहे. डिसिजन तुमच्यापर्यंत येईल आणि या ठिकाणी बॅट्समन आउट. कल्पेशला इथून परतावं लागेल. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. थँक्यू डीजे. केपी इथून आउट झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये अभिषेक देवगर आहे. इन ॲट नंबर 3. स्कोर येतो मात्र 11. अतुल लोंगलेच्या पहिल्या चेंडूवरती एक आसमानी फटका होता पण जी कॅच पकडण्यात आली कॅच तेवढीच मात्र लाजवाब होती. धनराज होते त्या ठिकाणी. अभिच्या बॅटमधून फटका हवेत आहे. फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता. चेंडू दूर होता. अभि सेफ राहिला. पहिली सिंगल अभिच्या बॅटमधून येते आणि शिवशक्ती कडाव संघ 12 या धावसंख्येवरती. पहिल्या रात्रीमध्ये स्वर्गीय दिबा पाटील अधिराज 11 उमरोली संघाने श्रीवीरा बीड संघाच्या विरोधात क्वालिफायची मॅच जिंकली. संघ मात्र क्वालिफाय ठरला. त्यानंतर दुसरी रात्र गाजवली ती शिवशक्ती कडाव संघाने. SBCC उमरोली टीमला त्यांनी परास्त केलं. सेमीफायनल गाठले आणि आता सेमीफायनलची सुरुवात शिवशक्ती कडाव संघाची. एका गड्याच्या मोबदल्यात धावा आहेत त्या मात्र 12. अतुल लोंगलेच्या अगेन्स्ट ऑन स्ट्राईक येतो आता कुशल गुरव. ओव्हर नंबर 2 मध्ये ओव्हर द विकेटने अतुल लोंगले तिसऱ्या चेंडूसाठी मार्गस्थ. तिसरा चेंडू अतुलचा वेगवान होता पण आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्राची धाव इथून खर्च करतो अतुल. या धावांची खरं तर आवश्यकता नाहीये. जिथे मात्र विकेट गेली आहे प्रेशर बनवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील. अशा परिस्थितीमध्ये अतुलचा हा वाईट बॉल एक्स्ट्राची धाव देऊन जाईल आणि कुशल खरं तर कुशल जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर कदाचित अभिषेक देवगरेच्या साथीने एक चांगली टोटल शिवशक्ती कडाव संघाच्या धाव फलकावरती तुम्हाला बघायला मिळेल. अतुल लोंगले देखील एक वेगवान बॉलर आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये स्कोर येतो मात्र 13. कुशलचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेचलाय तो षटकार. ताकदवान शॉट होता कुशल गुरवचा. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. कुशल गुरवने अतुल लोंगलेवरती एक कडवा प्रहार षटकाराची मोहर. अतुलचा हा चेंडू कुशलचा फटका हवेचा वेध. डाऊन दी बॉल. खेळाडू पकडले कॅच. 1 मोर गोल्डन विकेट. केपी नंतर कुशल देखील बाद. महाराष्ट्रात
थँक्यू डी दे. आदरणीय रायगड जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील भाईंची ही स्पर्धा अंतिम रात्रीमध्ये खरं तर खेळ इथं सुरू झाला. सेमीफायनलची मॅच आणि या ठिकाणी बरेचसे पाहुणे मंचावरती आसनस्थ झालेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी या सेमीफायनल मॅचचा आनंद घेत असताना ही नामवंत स्पर्धा रायगड जिल्ह्यातील खरं तर अग्रमानांकित ही स्पर्धा आणि सेमीफायनल मॅचचा थरार कर्जत तालुक्यातील हे दोन संघ. एका बाजूला बॅटिंग करतो शिवशक्ती कडाव. स्कोर आहे दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडू संपलेत अतुल लोंगलेचे. धावा आहेत त्या मात्र 19. नवीन बॅटर विशाल पोखरकर. अतुलचा चेंडू समोर खेळलेत वेगाने धावले दोन्ही बॅटर पोहोचलेत. डेंजर थोडं डेंजर होतं. अभिषेक वेगाने धावला होता पण असं वाटलं की कदाचित डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तर धोक्याचं ठरू शकतं पण एक सिंगल आली. बॅटर सेफ 20 धावा धावा फलकावरती. अभिषेक स्ट्राईक वरती आला आणि अभिषेक देवगरेच्या प्रत्येक षटकारासाठी आता कॅश प्राइज आहे राजेंद्र पवाळी दादा आणि रोहित पवाळी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे अभिषेक देवगरेसाठी. आणि गरज आहे आज अभिषेकच्या बॅटिंगची. टीम शिवशक्ती कडाव संघाला आज आवश्यकता आहे. मोठी इनिंग खेळावी लागेल अभिषेकला. फटका भारी अभिषेकचा. लॉंग ऑन मध्ये खेळाडू आकाश गायकर पोहोचलाय. एका टप्प्याने चेंडू त्याने कलेक्ट केलाय तोपर्यंत सिंगल इथून मिळेल. स्ट्राईक वरती पोहोचेल तो विशाल पोखरकर आणि ओव्हर नंबर 2 इथून कंप्लीट होत असताना धावा फलकावरती शिवशक्ती कडाव संघाच्या 21. चांगला स्कोर आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 11 होत्या. विकेट आली नव्हती. दुसऱ्या ओव्हर मध्ये अतुल लोंगले आला. अतुलने दोनही सलामीच्या फलंदाजांना माघारी पाठवलं. आधी कल्पेश आउट झाला त्यानंतर कुशल आउट झाला आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा खर्च केला त्या अतुल लोंगलेने 10. अधिराज 11 स्वर्गीय दीपा पाटील उमरोली संघाची पहिल्या 2 षटकाची गोलंदाजी 11-10 2 विकेट म्हणजे विकेटही त्यांनी मिळवल्यात पण स्कोरही चांगला आहे. शिवशक्ती कडाव संघाचा 2 ओव्हर मध्ये 21 धावा आहेत. जर येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये अशीच 20+ किंवा किमान 25 ते 30 धावा उभारल्या तरी फायटिंग टोटल ठरू शकेल ती मात्र शिवशक्ती कडाव संघासाठी. पण बघायचे अभिषेक देवगरेच्या बॅटमधून कशा पद्धतीचा हल्ला बोल गोलंदाजांचा प्रतिकार अभिषेक कसा करेल. शिवशक्ती कडाव संघाला एक सेमीफायनल मॅच मध्ये मनसे रायगड चषकाची फायनल फेरी जर गाठायची आहे तर ही खेळी अभिषेक देवगरेची विशाल पोखरकरची कदाचित अत्यंत महत्त्वाची ठरेल. पण समोरून गोलंदाजांची देखील एकापेक्षा एक गोलंदाज टीम उमरोलीकडे आहेत. आकाश लोंगले ज्याने या स्पर्धेमध्ये नुसती बॅटिंगच केली नाही तर आपल्या बॉलिंगने देखील विपक्षी टीमला फलंदाजांना त्याने आउट केलंय. तो आकाश लोंगले अष्टपैलू कामगिरी करणारा आधीच्या 3 मॅच मध्ये उमरोली संघाचा आकाश लोंगले गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या षटकाला इथून प्रारंभ करत असताना समोर येतो अभिषेक देवगरे. पहिला चेंडू अभिषेकचा फटका भरपूर उंच आणि तेवढाच लांब देखील पोहोचलाय. ठोकलाय तो अभिषेकने षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज अभिषेक. रायगड जिल्ह्यात पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. थँक्यू डीजे. या फटक्यावरती खरं तर खेळाडूच्या हाताला जर स्पर्श झाला असता चेंडू तर कदाचित ती कॅच बनू शकली असती. पुन्हा एकदा आकाश लोंगले अभिच्या बॅटमधून ऑन साइडला हवाई हल्ला बॅक टू बॅक सिक्सर. इट्स टाइम टू फायर आणि अभिषेक देवगरेने तुफानी हल्ला चढवलाय. टीम अधिराज 11 स्वर्गीय दीपा पाटील उमरोलीवरती आकाश लोंगलेला लगातार खेचले 2 षटकार. महाराष्ट्रात फेमस झाला जितू पाटील रायगडवाला. महाराष्ट्रात फेमस झाला जितू पाटील रायगडवाला. महाराष्ट्रात फेमस
तिसरा चेंडू अभिषेकचा फटका ग्राउंड शॉट या ठिकाणी आला अभिषेकचा प्रयत्न भरपूर आहेत अभिषेकचे आकाश लोंगलेवरती जे आक्रमण चढवलं अभिषेकने 3 बॉलमध्ये 13 धावा आल्यात शिवशक्ती कडाव संघाचा स्कोर 34 धावा ऑन बोर्ड आहेत ही लढाई दमदारच खेळावी लागणार आहे दोन्ही संघांना कारण इथून जिंकला तर फायनल आणि आजची पहाट श्रीराम नवमी निमित्ताने आयोजित करण्यात आलेली रायगड जिल्ह्यातील अत्यंत मानाची स्पर्धा मनसे रायगड चषक 2025च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी असलेला हा संघर्ष विशालच्या बॅटला ब्रश झालाय समोर विकेट किपर आहे दिलीप कुठलाही धोका नाही अभिषेक माघारी गेले डॉट बॉल इथून आलाय प्रेक्षकांचा आवाज टाळ्यांचा कडकडाट गोलंदाजीला दाद दिली जाते फलंदाजीचं कौतुक केलं जात आहे आणि कर्जत तालुक्यातील या 2 संघांपैकी कोणता संघ फायनल फेरी गाठणार यासाठी ही मॅच सेमीफायनल क्रमांक 1 4 बॉल 34 धावा तिसरं षटक सुरू आहे 5वा चेंडू ऑन साइडला पाठवला सीमा पार करारा जवाब फलंदाज विशाल पोखरकरने आकाश लोंगलेला ठोकलाय षटकार षटकार ठोकलाय 5 चेंडू संपलेत लास्ट बॉल ओव्हर नंबर 3 चा पहिली धाव कंप्लीट ओव्हर इथून कंप्लीट 41 धावा संख्या स्कोर कार्ड वरती आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवशक्ती कडाव संघाची मैदानाच्या आतमध्ये अभिषेक देवकरे सध्या 5 चेंडू मध्ये 15 धावा संख्येवरती नॉट आउट बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय तो मात्र विशाल पोखरकर 4 चेंडू मध्ये 8 धावसंख्येवरती केपी आणि कुशल बाद झाल्यानंतर असं वाटलं की कदाचित उमरोली संघ हवी ठरतोय पण या परिस्थितीमधून अभिषेक देवकरच्या 2 षटकाराने विशाल पोखरकरच्या 1 षटकाराने धावसंख्या 3 ओव्हर मध्ये 41 या धावसंख्येपर्यंत पोहोचली आकाश लोंगले मागच्या 3 मॅच मध्ये ज्या धावसंख्या त्याने खर्च केल्या नव्हत्या त्या या एका ओव्हर मध्ये आकाश लोंगलेने धावा दिल्या त्या मात्र 20 पहिल्या ओव्हरमध्ये आकाश गायकरने 11 अतुल आला त्याने 10 दिल्या आकाश लोंगलेने मात्र 20 धावा दिल्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि आता ही ओव्हर अधिराज 11 स्वर्गीय दीपा पाटील उमरोली संघासाठी कमी धावसंख्येची आली पाहिजे या अनुषंगाने इंद्रजित या गोलंदाजाकडे षटक सोपवण्यात आलंय या क्रीडा स्पर्धेला जी मेहनत राहिलेली आहे भैरवनाथ क्रीडा मंडळ गारपोली आणि त्याचबरोबर निकेश राऊत दादा ओमकार तुपे अक्षय राऊत दादा वेदांत विपुल राज सोहम तुषार राकेश आणि ऑल टीम त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती मात्र कमालीची राहिलेली आहे आणि आज खरं तर त्यांच्या मेहनतीला आपण सर्वजण कौतुकाचा वर्षाव करतोय कारण मनसे रायगड चषकाची स्पर्धा दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने आयोजन असतं नियोजन असं एक नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा येत असते आणि तशीच या वर्षी देखील 2025 मध्ये मनसे रायगड चषकाची स्पर्धा आणि अंतिम ओव्हरची ही सुरुवात पहिला बॉल भरपूर उंच आहे जजमेंट आणि पकडली कॅच बॅटर आउट प्रेक्षकांचा आवाज झटका येतो शिवशक्ती कडाव टीमला विकेट आली ती मात्र विशाल पोखरकर आउट झाला इंद्रजित हा गोलंदाजी करतोय आणि शिवशक्ती कडाव संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय कडाव संघाचे पुरस्कर्ते ज्ञानेश्वरजी गुरव उमेश गायकवाड आणि अशोक दादा या तीनही संघ मालकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय या ठिकाणी जर साहेब आपण आला असाल तर आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हावं
आयोजकांनी खरं तर आपली सर्व व्यवस्था या ठिकाणी अगदी पाहुण्यांसाठी स्टेज भव्य दिव्य स्टेज उभारण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी मानाने स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. मोठा झटका आहे खरं तर विशालच्या स्वरूपात, थोडं का होईना पण या षटकामध्ये सुरुवातीलाच विशालने रिस्क घेतली होती इंद्रजितच्या विरोधात आणि झटका आला पहिल्या बॉलवर. खोला टाकला हेलिकॉप्टर स्टाईलने, भरपूर पॉवर जनरेट करून ठोकलेला हा सिक्सर होता उल्केश गुरवचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील भाईंचं आगमन या ठिकाणी होत आहे. भाई आपलं सहर्ष स्वागत. इंद्रजीतचा हा चेंडू मागे टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल, वाईटची धाव इथून ऍड होईल. स्कोर शिवशक्ती कडाव संघाचा जाऊन पोहोचलाय 48 या धावसंख्येवरती. 2 चेंडू संपलेत. आदरणीय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष आदरणीय जितेंद्रभाई पाटील भाईंचं आगमन झालं आणि सेमीफायनल मॅचचा थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. घमासान युद्ध या दोन टीम मध्ये. इथे धावे संख्येचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकर एंडला उल्केश धावतोय, पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. धाव मिळेल 1, स्कोर 1 ने वाढला. 49 धावा धावा फलकावरती आहेत. खर तर रायगड जिल्ह्यातील ही अग्रमानांकित स्पर्धा आणि आज सर्वांचं लक्ष लागलंय की मनसे रायगड चषकामध्ये कोणता संघ आज चॅम्पियन ठरेल. सेमीफायनल सध्या सुरू आहे. कोणती टीम फायनल मध्ये प्रवेश करेल. एकोणपन्नास धावा आहेत. 3 चेंडू 49 धावा. यानंतर होणारी मॅच बामण डोंगरी टीम आणि त्याचबरोबर श्रीपती बाबा उमरोली संघ. आपण रिपोर्टिंग करा. अभिषेकच्या बॅट मधून हा फटका आसमानी, बाउंड्री टच, उभा होता आकाश, पकडली कॅच, परतावा लागेल अभिला देखील. सुपर फिल्डिंग टीम उमरोली. चार चेंडू आणि 49 धावा. अभि बाद झाला आता मैदानाच्या आतमध्ये. नीतू माली लास्ट ओव्हर आहे पहिल्या सत्राचा खेळ. सेमीफायनल क्रमांक 1 ची ही लढत, मनसे रायगड चषकाची ही भव्यता आणि या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेमध्ये सेमीफायनलचा हा थरार. 5वा चेंडू इंद्रजितचा, खोला टाकलाय, दांडी गोल, आणखीन एक फलंदाज, आणखीन एक झटका, बॅटर आउट. बॅटिंग त्याने केली. त्यानंतर आता इंद्रजितने 2 लगातार विकेट घेत
सेमी फायनल मध्ये तो विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पोहोचला आणि अंतिम बॉल पहिल्या डावाचा शेवटचा बॉल, विकेट हॅट्रिकची संधी, चेंडू हवेत आहे, रोहन होता, कॅच ड्रॉप झाली. तोपर्यंत 2 कंप्लीट, तिसरीसाठी धावतात, फलंदाज आउट. 51 धावा इथून उभारल्यात शिवशक्ती कडाव संघाने. सेमीफायनल क्रमांक 1 च्या पहिल्या सत्राचा खेळ इथून संपलाय. 51 उभारल्यात आणि 52 धावांचं टार्गेट इथून सेट झालंय अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली टीम साठी. रोहनचे आपण पाहिले आपल्या टीम साठी त्याने प्रचंड मेहनत फिल्डिंग करत असताना घेतली. चेंडू जरी हातात आला नसला तरी एफर्ट भरपूर चांगले होते. सुधाकर भाऊ घारे यांचं आगमन थोड्याच वेळात या स्पर्धेच्या ठिकाणी होणार आहे. आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. मंचावरती सन्माननीय JP पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत. रेल्वे कामगार सेनेचे केंद्रीय पदाधिकारी देखील मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय परब साहेब असतील, विवेक परब साहेब असतील, त्याचबरोबर प्रशांतजी असतील आणि सगळेच मान्यवर आमचे उमरोलीचे ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत. स्वतः भाई मंचावरती आहेत. आदरणीय जितेंद्रभाई पाटील. रायगडातील एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण स्क्रीनवरती देखील पाहताय. स्पर्धेचे शिल्पकार. काल असं वाटलं सगळ्यांना JP पाटील साहेब की स्पर्धा होणारच नाही, कारण काळ अवकाळी पाऊस पडला आणि इतक्या मोठ्या स्वरूपात तो पाऊस होता की प्रश्नचिन्ह होता. आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. काल खेळपट्टी थोडी ओली झाली तर अक्षरशः तिला पेट्रोलने जाळण्यात आलं. का? तिचा जो टणकपणा तो अजिबात जायला नको म्हणून तेही काम केलं काल आयोजकांनी, कारण स्पर्धा पुढे न्यायची होती. मनसेचा संघर्ष प्रत्येकाला ठाऊक आहे आणि मनसे नेहमी संघर्ष करतच आलेला आणि तो संघर्ष कालही त्यांना करावा लागला, ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. डीजे एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सहर्ष स्वागत भाऊ आपलं. आणि जितेंद्रभाई पाटील अगदी त्यांच्या समवेत तिथे उपस्थित आहेत. सन्माननीय कैलासजी घारे साहेब आपलंही सहर्ष स्वागत. आदरणीय स्वप्नीलजी पालकर साहेब आपलंही सहर्ष स्वागत. सुजीतजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, आपलंही सहर्ष स्वागत करतो. आणि बंधू देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. मनसेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, JP पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. आणि आज खास उपस्थिती आपल्याला ज्यांची लाभते ते सन्माननीय सुधाकर भाऊ घारे. खरं तर प्रत्येक जण त्यांच्या इथे वाट पाहत होता. भाऊंच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, हा सामना जो चालू आहे तो आपल्याच अर्थातच भाईंच्या ग्रामपंचायतीतील उमरोली संघ मात्र खेळतो आणि त्यांच्या विरोधात ते शिवशक्ती कडाव या 2 संघादरम्यान उपांत्य फेरीची लढत आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिल्या. नुकताच मैत्री चषक ही स्पर्धा संपन्न झाली आणि सुधाकर भाऊ घारे यांचा चेहरा सांगतोय की या स्पर्धेला पाहून, या क्रीडांगणाला पाहून, हे आयोजन पाहून तेही अवाक मात्र झालेत. भाऊ, कालची परिस्थिती फार भयानक होती. मी विनंती करतोय
आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांना आणि जे पी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पाचं पूजन करावं. सुधाकर 52 धावांचं टार्गेट असेल. आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण गणपती बाप्पाचं पूजन करावं. प्रारंभिक विनंती करू. गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत वारुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःखावगे देशांतरा पाठवी, हेरंबा घडनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. भाऊंच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाच्या प्रतिमेस मात्र इथे पुष्पहार अर्पण करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तदनंतर सन्माननीय जे पी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आपण पुष्पहार अर्पण करायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, सर्वच मान्यवरांना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण आसनस्थ व्हावं आणि या अगदी या स्पर्धेचा आनंद घ्यावा. 4 षटकांचा सामना, सेमीफायनलची लढत चालू आहे. पहिला चेंडू इथे फेकला गेलाय. धन्यवाद अजय डायरे. सहर्ष स्वागत सर्वांचं मनसे रायगड चषकामध्ये. नुकताच आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचं इथे आगमन झालंय. कर्जत खालापूरचे संघर्ष योद्धा आणि कर्जत खालापूरच्या जनतेचा सामान्य असं नेतृत्व अर्थात सुधाकर भाऊ घारे या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू टपली मारण्याचा प्रयत्न होता. या स्पर्धेतील अर्धशतकवीर ज्याने पहिल्या रात्रीमध्ये 19 चेंडूंमध्ये 56 धावसंख्येची इनिंग साकारली होती तो आकाश लोंगले मात्र इथे बाद झालाय. पहिला धक्का दिला. प्राप्त केले. नितू माळीने बाद केले ते आकाश लोंगलेला. मैदानात दाखल होतो तो आकाश गायकर. खरं तर भाई आज 222 सरकार या नावाने एक संघ देखील खेळणार आहे. माहुलगाव हा संघ देखील खेळणार आहे. 222 म्हटल्यानंतर सुधाकर भाऊ घारे यात मात्र सुद्धा शंका नाही. आणि मला असं वाटतंय जगदीश देशमुख साहेबांनी तो संघ पुरस्कृत केलेला असावा. आणि स्वतः सुधाकर भाऊ घारे मंचावरती उपस्थित आहेत. जे पी पाटील साहेब उपस्थित आहेत. कालची परिस्थिती भाऊ अत्यंत बिकट होती. पाऊस पडला, अनेक ठिकाणी मात्र स्पर्धा रद्द झाल्या. काय काय पराक्रम काल केलीत हे भाईंनाच ठाऊक, कारण भाई स्वतः क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांनी अक्षरशः ही खेळपट्टी जिथे थोडं पाणी लागलं होतं त्या खेळपट्टीला तिचा टणकपणा जाऊ नये म्हणून खेळपट्टी पेट्रोलने झाली. हे काल काम केलंय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर मात्र चेंडू ठेवलाय. चांगली गोलंदाजी. 4 षटकांमध्ये उमरोली संघाला पाठलाग करायचे तो मात्र 52 धावसंख्येचा पहिल्या 4 चेंडूंवरती एकही धाव नाहीये. आकाश गायकर मैदानात दाखल झालाय. त्याच्या साथीला आहे तो मात्र अजय लोंगले. डाव सावरावा लागणार आहे तो आकाश गायकरला. समोर खेचलाय. डाऊन द ग्राउंड. मिड ऑफ आणि मिड ऑन धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. षटकार. ते गरज होती. पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी होतंय. स्नेहलताई जाधव यांचं इथे आगमन होतंय. ताईंचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर यॉर्कर बॉल आणि त्यामध्ये यशस्वी ठरलाय तो नीतू माळी.
चांगली गोलंदाजी नीतू माळीकडून या षटकात मात्र धाव आल्या त्या 6. एक विकेट आली. आकाश लोंगले तिथे अत्यंत महत्वाची होती आणि आता 18 बॉल शिल्लक आहेत, धावा करायचे त्या मात्र 46. नुकताच स्नेहलताई जाधव यांचं इथे आगमन झाले. ताईंचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. भारतीताई कांबळे देखील मंचावरती उपस्थित आहेत. खरं तर मंच आज खुल्लाय. सुधाकर भाऊ घारे यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 46 मात्र धावा करायचे. जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आदरणीय स्नेहलताई जाधव यांचं देखील शुभागमन या ठिकाणी मनसे रायगड चषकामध्ये. ताईंचं सहर्ष स्वागत. आज 222 सरकार आदरणीय सुधाकर भाऊ घारे देखील मंचावरती आहेत. भाऊ आले आणि त्यानंतर सेमीफायनल मॅचच्या सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि चित्तथरारक मॅच सेमीफायनलची इथे मात्र रंगताना दिसतीये. सेकंड ओव्हर विक्रांत आलाय कडाव टीम कडून. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न परंतु ते दांडी गोल केले. फलंदाज बाद अजय लोंगले. दुसरा धक्का उमरोली संघाला. भाऊ मंचावरती उपस्थित आहेत. भाऊंना अगदी आवर्जून सांगू इच्छितो या स्पर्धेचा शुभारंभ आदरणीय जितेंद्रबाई पाटील यांनी कर्जतचे सिनियर PI सन्माननीय गरड साहेबांच्या शुभ हस्ते केला आणि पहिल्या सामन्याचा टॉस बाईंनी 2 पत्रकारांच्या शुभ हस्ते केला. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरी खळ आणि खटाकसाठी ओळखली जात असली तरी सुद्धा प्रशासनात समवेत संगनमत साधून जनतेचा विकास कसा करावा हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. काल जे कोणाला वाटलंही नाही ते शक्य मात्र करून दाखवलं. ललित मंडप डेकोरेटर्स तुमचेही आभार मानायला हवेत, कारण एवढा वारा पाऊस असताना देखील मात्र टॉवर जागचे हल्ले नाहीत, एकही नाही. बऱ्याच ठिकाणी मात्र आपले पोल पडले, परंतु ललित मंडप डेकोरेटर्स आणि त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी केलेलं काम देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. फलंदाज मात्र बाद झाला. पहिल्या चेंडूवरती विक्रांतने घेतलं विकेट. दिलीप लोंगले मात्र मैदानात दाखल झाला. एक्सपिरियन्स बॅटर या टीमचा उमरोली संघाचा. बागफुटला जाऊन हलक्या हाताने स्टीअर केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुठे करणार थ्रो. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. आल्या पावली दिलीप चाललाय माघारी. आउटच्या स्वरूपात बाद होतोय थोडा बागफुटला. आणि काल पहा मी भाऊंना हीच गोष्ट सांगत होतो, स्क्रीनवरती पहा भाऊ, काल ही खेळपट्टी मात्र जिथे जिथे थोडे स्पॉट होते, कैलास दादांना माहिती आहे, कैलास गारे कारण चांगले क्रिकेटर देखील आहेत, त्यांना ठाऊक आहे या गोष्टीचं महत्त्व किती आहे. कारण खेळपट्टी ओलसर झाली तर टणकपणा जाईल, म्हणूनच जिथे जिथे पॅच होते तिथे पेट्रोल टाकला आणि ती खेळपट्टी जाळण्यात आली, जेणेकरून तो टणकपणा टिकला पाहिजे. याही पेक्षा मी म्हणेल की भयानक काम असं आहे सुधाकर भाऊ घारे, जितेंद्र भाई यांच्या पाठीशी जे उभे आहेत ना, काल ताडपत्री त्यांनी खेळपट्टीवरती टाकली परंतु ती वाऱ्याने उडत होती. त्यांनी सायकल ठेवल्या, दगड ठेवल्या तरी सुद्धा आवरला नाही वारा, ते मग स्वतःच झोपले. एवढं काम त्यांनी मात्र केलंय. हवेत होता हा चेंडू, पॉइंटच्या क्षेत्ररक्षकापासून दूर. हे क्रिकेट वेळेच करू शकतात. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटल्यानंतर संघर्ष हा त्यांच्या 5वीलाच पुजलेला आहे. पराभव जरी त्यांच्या मातीशी असला तरी सुद्धा येणारा काळ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच असेल आणि राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचाच असेल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. आणि याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रबाई पाटील यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा रायगड जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा, आणि ज्या स्पर्धेची सेमीफायनल सध्या चालू आहे. आणि आज प्रेक्षकांसाठी जो नशीबवान ठरेल त्यासाठी असेल मात्र स्पोर्ट्स सायकल आणि पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक बाईक. पुन्हा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट, परंतु नाही झाला. आकाश इथे बचावलाय. अभिच्या हातातून चेंडू निसटलाय. दुसरी धाव घेण्याची संधी आणि ते 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल.
9 या धावसंख्येवर. हा बोला. आज खरं तर प्रेक्षकांसाठी 3 लकी ड्रॉ असणार आहेत. आज पहिला लकी ड्रॉ शूज असणार आहेत, दुसरा लकी ड्रॉ फॅन असणार आहे आणि तिसरा लकी ड्रॉ मात्र स्पोर्ट्स सायकल असणार आहे. खूप चांगला पारितोषिक प्रेक्षकांसाठी. पण या दरम्यान आकाश गायकरचा फटका सीमा पार आलाय चौकार. सहर्ष स्वागत. श्रीराम नवमी निमित्ताने आयोजित ही स्पर्धा ऑफस्टंपच्या बाहेर मात्र अलेक्समच्या बाहेर मात्र चेंडू टाकलाय. थोडा दबाव आता विक्रांत वरती देखील तयार होत असताना वाईड +1. हळूहळू उमरोली संघ मात्र इथे नक्कीच मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. 1+1 2 धावा धावसंख्या ते मात्र 15. 52 धावांचा पाठलाग चालू आहे. आकाश गायकर आणि अतुल लोंगले ही महत्वाची जोडी आहे. या मॅच मध्ये जर का उमरोली संघाला विजयी व्हायचा असेल तर या जोडीला मैदानात चांगला खेळ करावा लागेल, पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल, तरच उमरोली संघ मात्र विजयी होऊ शकतो शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात. या संघाचे पुरस्कर्ते कडाव संघाचे अशोक दुगड साहेब असतील, त्याचबरोबरीने गायकर साहेब असतील, गायकवाड साहेब असतील. त्यांना देखील विनंती की आपण मंचावरती या. टप्पा पडला, चेंडू थोडासा बाहेर निघाला, निर्धाव चेंडूचे होते ते सांगतात. 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या ती मात्र 15 धावा आहेत. उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 37. 12 चेंडूंमध्ये 37 धावसंख्येची गरज. अनेक मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत आणि नेक्स्ट मॅचचा टॉस मी विनंती करतोय. अर्थातच पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे SBCC उमरोली, अर्थातच श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. या संघाची नेहमी पाठराखण करत असतात समीरजी लोंगले, जे अत्यंत निकटवर्ती आहेत सुधाकर भाऊ घारे यांचे. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांचा संघ मात्र खेळेल महाराष्ट्रातील एक दादा संघ बामणडोंगरी, जीवदानी बामणडोंगरी. आणि हे भव्य दिव्य व्यासपीठ आणि त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय की श्रीराम नवमी निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ठीक रात्री 12 वाजता, कारण ही स्पर्धा रात्रकालीन आहे त्या कारणास्तव ठीक रात्री 12 वाजता मात्र श्रीराम नवमीचा एक महाजल्लोष उत्सव मात्र या क्रीडानगरीमध्ये आदरणीय जितेंद्रबाई पाटील यांच्या वतीने आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मात्र करण्यात येईल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 12 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 37. अशोकजी भोईर साहेब बामणडोंगरी संघाचे पुरस्कर्ते या मंचावरती उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत. भाऊ उपस्थित आहेत. सगळ्यांना ठाऊक आहे नुकताच दोस्ती चषक देखील जगदीश दादांचं खांडपे ते मात्र संपन्न झालं. वासरेकोंडा प्रीमियर लीग ही स्पर्धा नेहमी संपन्न होत असते भाऊंकडून. अनेक मोठमोठ्या स्पर्धांना त्यांचं योगदान लाभतं, परंतु ते फटका फसलाय. ही विकेट हवी होती कडाव संघाला, ती त्याने प्राप्त केले. आकाश गायकर बाद. जनसेवेला अमित साहेबांची जेवण सातादा लागलाय जनसेवेला. जितू पाटील रायगडवाला महाराष्ट्रात फेमस झाला. 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 बुरदुलचे आमचे क्रिकेट वेडे आणि त्याचबरोबर पुरस्कर्ते आणि प्रत्येक अगदी स्पर्धेला महत्त्वाचं योगदान ज्यांचं लाभत असतं ते सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेब बुरदुलचे यांनाही विनंती आपण मंचावरती या. आपलंही सहर्ष स्वागत. कडाव संघाचे पुरस्कर्ते राजेंद्रजी पवाळी साहेब, ज्ञानेश्वर गुरव साहेब आणि उमेशजी गायकवाड. या तीनही पुरस्कर्त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. उमरोली संघ या सामन्यामध्ये विजयी झाला तर मात्र भास्करजी लोंगले साहेब यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार.
चला पंच रिव्ह्यू घेऊ शकतात कल्पेश. चला आता त्या गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच कोऑपरेट करा. थँक्यू. 16 धावा 16 52चा पाठलाग 36 करायचे. टप्पा पडला हलकासा बाहेर मात्र निघाला चेंडू. हा चांगला चेंडू आहे. कौशल गुरव मात्र गोलंदाजी करतोय. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात मात्र अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील क्रिकेट संघ उमरोली या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. मुरबी संघ देखील इथे उपस्थित झाला अगदी वेळेत. त्यांचंही स्वागत आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला मात्र चेंडू चालला आहे. एक धाव या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल आणि या एकेरी धाव संख्येने धाव फलक मात्र जाऊन पोहोचले 17 वरती. आता आक्रमण करावं लागेल नाहीतर मात्र या मॅच मध्ये जो आस्किंग रन रेट आहे तो मात्र वाढेल. खास करून फलंदाज अतुल लोंगलेला जबाबदारी स्वीकारावी लागेल. आक्रमण करावं लागेल. शेवटी जे संकट आहे त्या संकटाच्या समोर जात असताना संघाचा संकट मोचक म्हणून अतुल लोंगलेला कामगिरी करावी लागणार आहे. आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची स्पर्धा रायगडातील एक भव्य दिव्य स्पर्धा पॅशन प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी ही बाईक आहे. स्नेहल ताईंचं देखील इथे आगमन झालंय. ताईंचंही आपण पुन्हा एकदा स्वागत करूया मंचावर. व्ही शेप मध्ये हा फटका होता. फक्त एकच धाव. कुशल गुरवला ठाऊक आहे एकेरी धावेने माझ्यावरती दबाव वाढणार नाही आणि ते दुसरी धाव चोरले. गरज आहे धावांची गरज आहे ती मात्र उमरोली संघाला. 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 19 वर आणि आता धावा करायचे त्या मात्र 33 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू 33 ची गरज. शिवशक्ती कडाव विरोधात उमरोली या दोन संघादरम्यान चालू असलेला सेमीफायनलचा सामना. षटकारांची गरज आहे. चौकारांची गरज आहे. कव्हरच्या वरतून मारला फटका. गरज होती चौकाराची. तो आलाय. फलंदाज अतुल लोंगलेच्या बॅट मधून विश्वास देणारा हा चौकार. सलग 3 चौकार सलग 3 षटकार. मॅगी पॉइंटचे मालक अर्थातच सागरजी शेळके यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. चौकार आलाय. हा चेंडू खालीच राहिला अचानकपणे. अपील केली जाते पंचांकडे परंतु इथे पंचांनी अपील मात्र फेटाळलेली आहे आणि आता 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. शेवटच्या चेंडूवरती लेग बायची एक धाव आली आणि धावा झाल्या त्या 24 आणि आता 52चा पाठलाग करत असताना एका ओव्हरमध्ये धावा करायचे त्या 28. 6 चेंडू 28 धावांची गरज. नेक्स्ट मॅच जीवदानी बामणडोगरी. कर्णधार विनंती आहे देवा 11 जीवदानी बामणडोगरी संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. शेवटचे षटक त्याला होईल सुरुवात परंतु मंचावरती अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सत्कार करावा. मुख्य मंचावरती रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष त्याचबरोबरीने अगदी आपण पाहतोय की कर्जत खालापूरच्या जनतेचं नेतृत्व लोकनेते आदरणीय सुधाकर भाऊ घारे असामान्य असं नेतृत्व संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कोणतेही पद हाती नसताना देखील लोकांचे प्रश्न ते सातत्याने सोडवत असतात असे आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांचा सन्मान जितेंद्रभाई पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र संपन्न होतोय आणि आज त्यांचा संघही खेळणार आहे 222 सरकार माहुलगाव. त्याचबरोबरीने मंचावरती आदरणीय JP पाटील साहेब उपस्थित आहेत मनसेचे नेते. त्यांचाही सत्कार मात्र इथे संपन्न होईल. JP पाटील साहेबांचा सत्कार प्रयत्न चालू आहे. उमरोली संघाचे डाऊन द ग्राउंड हा फटका बॉल सीमारेषा पार. चौकार 5 चेंडू विजयासाठी 24 ची गरज. अर्थातच नेत्या स्नेहलताई जाधव मंचावरती उपस्थित आहेत. स्नेहलताई जाधव यांचा सत्कार बाईंना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण करावा. रणरागिनी मनसेची अर्थातच स्नेहलताई जाधव यांचा सत्कार मंचावरती संपन्न होतोय.
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला उपाध्यक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हर्षदाताई लाड या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्षदाताई लाड यांचाही सत्कार मात्र बाईंच्या शुभ हस्ते होईल. पहिल्या चेंडूवरती चौकार, 5 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. हर्षदाताईंचा सत्कार. अखोट टप्प्याचा चेंडू स्वतःवरती नाराज आहे, त्याला माहिती होतं की ही संधी होती. ऑन साईडला पुलचा फटका आला असता तर षटकार आला असता. 4 चेंडू आता 24. सामना बरोबरीच झाला तर मात्र सुपर ओव्हर. हा महत्वाचा चेंडू आहे या मॅच मधील. शिवशक्ती कडाव आणि उमरोली संघासाठी अतुल लोंगले मारेल का षटकार. गरज आहे 4 बॉल 4 षटकार पाहिजेत. 24 धावा करायची आहेत आणि ते हा आलाय निर्धाव चेंडू आणि शिवशक्ती कडाव संघानं पकड केले या सामन्यावरती मजबूत. आणि आज रायगड अर्थातच रायगडातील भव्य दिव्य स्पर्धा मनसे रायगड चषक या स्पर्धेच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय सुधाकर भाऊ गारे यांची उपस्थिती आपल्याला लाभली आणि आपण जितेंद्रभाई पाटील यांच्या वतीने भाऊंचं मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांनी आपला अमूल्य वेळ व्हाईट बॉल. आता 3 चेंडू 23 धावांची गरज असेल. खूप खूप आभारी आहोत आदरणीय सुधाकर भाऊ गारे साहेब, कारण आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात. मनापासून आपले आभार. आणि त्यांच्या समोर आदरणीय आमचे कैलासजी घारे असतील, बंधू देशमुख असतील, सुजितजी भोईर असतील, यांचे मनापासून आभार. 2 चेंडू 17ची गरज. बॅटची आतमधली कडा घेतल्या आणि आता मात्र हा सामना झुकलाय शिवशक्ती कडावच्या बाजूने. चौकार मात्र आलाय. शिवशक्ती कडाव संघाबद्दल या हंगामात अनेक चर्चांना उधाण आलं होतं की हा संघ बॅकफुटला ढकलला गेलाय की काय, परंतु हा संघ फिनिक्स पक्षासारखा आहे. तुम्हाला असं वाटतं की हा संघ पराभवाच्या गर्तछायेत आहे. अनेक पराभव त्यांनी स्वीकारले, परंतु संघर्ष त्यांनी केला आणि पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलंय कर्जतची दहशत. आणि या दहशतीचं नाव काय असेल तर शिवशक्ती कडाव हा संघ मनसे रायगड चषकाच्या फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. अभिनंदन कडाव टीम. जीवदानी बामणडोंगरी संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर तेजस मात्रे, आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सन्माननीय जीवदानी बामणडोंगरीचे पॅकर आमचे अशोकजी भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करतोय बाईंना की आपल्या शुभ हस्ते आपण अशोकजी भोईर साहेबांचा सत्कार करावा. अशोकजी भोईर साहेब